गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। श्री गुरूंना नमस्कार करते, मुकुंदराजांना, सर्व संतांना, आपणा सर्वांना सगळ्यांना नमस्कार करते। आपलं प्रकरण 5वं सुरू आहे की ज्याच्यात जीवाच्या देहांचं वर्णन आहे। त्वम पद, सूक्ष्म, कारण देह वगैरे याच्यात आता सांगितलेलं आहे। लिंगदेह म्हणजे सूक्ष्म देह। आणखीन त्याच्यात आपले सुरुवातीचे काही झाले होते ओव्या। त्यांनी म्हटलं की जीवाचं वर्णन करण्याच्या आधी थोडंसं परमात्म्याचं वर्णन करणं आवश्यक आहे, कारण शेवटी जीव जो आहे तर तो परमात्म्यावरतीच भासत असतो। आणि दुसरं म्हणजे परमात्म्याचा जो कल्पित भाग म्हणूया किंवा जो ईश्वर म्हणून तत्व आहे, तर त्या ईश्वर तत्वाचा जीव हा एक अंश आहे। ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे। का अंश आहे? कारण संपूर्ण जे सृष्टी आहे, स्थूल, जड, चेतन वगैरे, ती ईश्वराच्या देहाचा भाग आहे, तो ईश्वराचाच भाग आहे। म्हणजे मग त्या सृष्टीत आपण पण मोडतो, याचा अर्थ आपण त्याचे अंश झालो। जो काही पदार्थ आहे तो प्रत्येक ईश्वराचा अंश आहे, हे लक्षात घ्यायचं। आणि त्याच्यामुळे आपल्या हेही लक्षात येतं की जर का प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश असेल, प्रत्येक जड पदार्थ हा सुद्धा जर का ईश्वराचा अंश असेल, प्रकृती रूपाने, प्रकृतीचा भाग आहे ना तो, मायेपासून बनलेला आहे, म्हणजे जड आहे ती। मग असं जर का असलं तर कुठल्याही जीवाबद्दल आपल्याला राग, द्वेष, मत्सर हे बाळगायचं काही कारणच नाहीये। मी माझ्याबद्दलच बाळगते तसा जर का विचार करायला लागलं तर। म्हणून मग आता त्याचं वर्णन करतायत की आपण सगळे ज्याचे भाग आहोत तर त्याचं वर्णन। आपण ही ओवी पाहिली होती की जो परमात्मा महाविष्णू आदि पुरुष भगवान, जो सच्चिदानंद तनु पूर्वी निरोपिला, जो सर्वात्मा सर्वसाक्षी, सर्वेश्वरू सर्वकोक्षी, जो काहीच नुपेक्षी निज भक्ताते। आता जे म्हटलं की त्याचे सगळे अंश आहे, म्हणजेच तो आत्मरूपाने प्रत्येक जीवमात्रात राहतो। सगळ्या जीवमात्रात, अगदी एकपेशीय जीवापासून ते सगळ्यात कॉम्प्लिकेटेड माणूस प्राण्यापर्यंत सगळ्यात तो आत्मरूपाने राहतो। आत्मतत्व हे जिथे चैतन्य आहे तिथे प्रकट आहे, आणि बाकी ठिकाणी ब्रह्मरूपाने ते सुप्त स्थितीत आहे। तो आत्मरूपाने राहतोच हे माहिती आहे आपल्याला, सर्वात्मा म्हटलंय। आणि त्याच्यासाठी गीतेत परत आहे की अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थितः, सगळ्या भूतांमध्ये मी आत्मरूपाने राहतो असं भगवंत सांगतात। भगवंत कधी मी ईश्वर आहे अशा पद्धतीने बोलतात की ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति, म्हणून ते ईश्वर रूपाने कधी म्हणतात, कधी ब्रह्मरूपाने आत्ता अहम आत्मा म्हणून म्हणतात, ईश्वर रूपाने अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि म्हणून पण सांगतात। वेगवेगळ्या पद्धतीने ते जेव्हा बोलतात तर त्यावेळी त्याचा संदर्भ बघून आपल्याला त्याचा अर्थ लावून घ्यायला लागतो। इथे सर्वात्मा म्हटलेलं आहे, कोण आहे तो? जो ईश्वर आहे तो सर्वांच्या आतमध्ये राहतो, आणखीन सर्वांना नियंत्रित करतो। ईश चा अर्थच नियंत्रण करणे आहे। ईशान म्हणतो आपण, ईश्वर म्हणतो। ईश म्हणजे नियंत्रित, नियंत्रण करणारा। ईशानी हे नाव आहे। ही सगळी जी नावं आहेत तर ती अशा पद्धतीने नियंत्रण करणारा ह्या अर्थी ती आहेत। सर्वात्मा आहे, सर्व साक्षी आहे, तो आतमध्ये आपल्या प्रत्येकाच्या आहेत। मग त्याला कळताय की नाही मला काय माझ्या मनात चाललंय, मला काय हवंय,
मी काय प्रार्थना करतेय, काय मला गरज आहे, हे सगळं त्याला कळत आहे. आपण देवळात जाऊन त्याची प्रार्थना करायची काहीही आवश्यकता नसते त्याला कळण्यासाठी. सिनेमातले सीन सोडून द्या की धावत जायचं, ओरडत ओरडत जायचं वगैरे, पण प्रत्यक्षात तो आपल्या जवळ आहे, आपण त्याचा भाग आहोत, हृदयात आहे तो. आणखीन असा असल्यामुळे त्याला वेगळं सांगायची गरज नसते. पण तरी देखील प्रार्थनेला मोठं सामर्थ्य असतं. प्रार्थनेच्या ह्याच्यात आपण त्याच्याशी तद्रूप व्हायचा प्रयत्न करत असतो म्हणूया, आपण त्याची विनंती करत असतो, त्यामुळे आपलं लक्ष सगळं त्याच्याकडे केंद्रित झालेलं असतं. आणि असं असल्यामुळे प्रार्थना महत्वाची आहे, पण तो सगळीकडे व्यापू नये हे लक्षात घ्यायचं. मूर्तीची प्रार्थना करावी आवश्यक, कारण आपल्याला काहीतरी एक आलंबन लागतं. आलंबन म्हणजे आधार लागतो, आश्रय लागतो, त्याच्याशिवाय आपली वृत्ती तिथे स्थिरावत नाही. म्हणून तो सर्व साक्षी आहे, सर्वात्मा आहे असं जरी असलं तरी मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये म्हणा, कुठच्याही स्वरूपात त्याला पाहून त्याची आपण प्रार्थना करू शकतो. त्यांनी आपलं मन शांत होतं, चित्त शुद्ध शांत एक एक व्हायला लागतं, त्याचे फार फायदे होतात. म्हणून तो जरी सगळीकडे व्यापून असला तरी त्याची जिथे तो विशेषत्वानी जाणवतो अशा ठिकाणी प्रार्थना करावी. विभूती योग त्यासाठीच सांगितलाय गीतेतला की यद यद विभूतिमत सत्वम श्रीमद ऊर्जितमेवच. जे जे जास्त प्रकर्षाने जिथे गुण असतात असं सगळं जे आहे ती माझी रूप आहेत हे जाण म्हणून भगवंत सांगतात. कारण माझ्या किती विभूती आहेत, मी कुठे कुठे प्रकर्षाने प्रकट झालं हे माझं मला सुद्धा सांगता येत नाहीये, हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणून सगळ्यांच्याकडे आत्मरूपाने आपण पाहायचं असतं. याचा अर्थ असा नाही की जो दुष्ट आहे, ठग आहे, तर त्याच्याकडनं सहन करायचं किंवा त्याच्याकडनं फसवून घ्यायचं असा अर्थ होत नाही, पण आतमध्ये ती जाणीव असावी. समर्थ सांगतात ना की गाढवाला नमस्कार करायला जाऊ नये म्हणून, जरी नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी, त्या कारणे तोषवावी कोणीतरी काय आहे, बरोबर आहे अगदी. पण त्याच्यात आपण ईश्वर तत्व बघताना ते सर्व साक्षी आहे, सर्वात्मा आहे असं जे ईश्वर तत्व आहे ते आपण तिथे बघत असताना व्यवहार व्यवहारासारखाच सांभाळायचा आहे, हे अगदी पक्क लक्षात ठेवायचं. व्यवहार मोडायचा नाहीये. परमार्थ अशा पद्धतीने काहीतरी विचित्र वागायला सांगत नाही आपल्याला. म्हणून व्यवहार सांभाळायचा, पण आतमध्ये पक्की भावना पाहिजे की हे सगळीकडे एकच आत्मतत्व भरलाय, जे माझ्यात आहे, तेच कावळ्यात आहे, तेच पालींमध्ये आहे. पालीचं मुद्दाम नाव घेतलं कारण मी अनेक जण पाहिले की जी पाल पाहिल्यानंतर किंचाळायला सुद्धा लागतात. घरात सुद्धा आमच्या एक उदाहरण आहे असं. पण तिच्यात देखील परमेश्वर आहेच. तिच्यापासून लांब पळा, तिला पाळू नका, पाळायची गरज नाहीये. पण तरी देखील तत्व ते पाहायचं आहे. तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरून शिवो नये. त्यांना शिवायला जाऊ नये, त्यांना लांबनच नमस्कार करावा, व्यवहार सांभाळावा. थोडक्यात हा व्यवहार सांभाळून सगळीकडे आपण जर का ईश्वर तत्व बघायला शिकलो तर आपलं चित्त शांत राहायला आपोआप मदत होते. आणखीन आपली साधना उत्तम व्हायला लागते, आपलं अनुसंधान टिकायला लागतं. द्वेष, मत्सर, हेवा वगैरे जे काय आपल्यामध्ये उमटतात ते सगळे आपोआपच जायला लागतात. कोणाचा कोणी द्वेष करायचा, मीच माझा करायचा का, अशा पद्धतीने हे सगळे हळूहळू जातात. हा फार मोठा फायदा आहे. अखंड अनुसंधान त्याच्यामुळे टिकतं. तो सर्वेश्वरू आहे, सर्व कुक्षी आहे, सर्वांचा साक्षी आहे, तो त्याच्या सत्तेवरती संपूर्ण ही सृष्टी चालते. आणि हा जो ईश्वर आहे हा भक्तांना कधीही दूर लोटत नाही, कधीही त्यांची उपेक्षा करत नाही. समर्थ म्हणतात की देवे भक्त कोण वधिला, ऐसा देखिला ना ऐकिला, शरणागतासी देव झाला वज्रपंजरू. ते म्हणतात मातावधी बाळकासी विपत्ती काळी, पण देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला. देव जो असतो तर तो भक्तांच्यासाठी वज्रपंजर होऊन जातो. म्हणजे भक्तांचं सगळ्या बाजूने रक्षण करतो. म्हणजे देहाचं रक्षण करतो
का त्यांच्या साधनेचं रक्षण करतो? हा पण विचारायचा भाग आहे ना. देहाचं रक्षण, देहाला जे प्रारब्ध आहे ते भोगायला लागतंच. ईश्वर थोडंसं ते सुसह्य करेल, पण त्याच्या पलीकडे ते पूर्णपणे तो काढून टाकत नाही, कधीच टाकत नाही. सुसह्य मात्र नक्की करू शकतो, अडचणीत मदत करू शकतो, हेही सत्य आहे. पण त्याच्याकडनं तशी अपेक्षा ठेवून आपण करायला लागलो तर बिनसतं सगळं. मग आपल्याला जे हवं आहे, आनंद रूपता हवी आहे, मोक्ष हवा आहे, ईश्वर हवा आहे, तो मिळत नाही. मग या जगातलं आपल्याला मिळतं, ज्याचा काही उपयोग नसतो, जे कधीतरी परत जातच, येतं जातं, असं त्या गोष्टी असतात. त्याच्यापेक्षा ज्याची लक्ष्मी तो आपण सदृढ धरावा, हे महत्वाचं आहे. आणि तो भक्तांची उपेक्षा करत नाही, तो आहेच, हे पक्क लक्षात ठेवायचं. हे कुठे आहे, कुठनं मला आठवत नाही, पण मी सद्गुरूंच्याकडनं हे ऐकलं होतं फार वर्षांपूर्वी. तेनत्वम, तस्यत्वम आणि तत्वम, अशा 3 स्टेप्स आहेत की त्याच्यामुळे मी आहे. म्हणून जे काय आहे ते सगळं त्याचं आहे, ज्याला आपण जड आत्मनिवेदन असं म्हणू शकतो. जे समर्थाने सांगितलंय, पदार्थ मने काया वाचा मी हा अवघाची देवाचा. संपूर्ण जे काय माझं माझं म्हणतीये, ज्याला मी म्हणतीये, ते सगळं त्याचं आहे. हा जो विचार दृढ व्हायला लागतो त्याला जड आत्मनिवेदन म्हणजे जड पदार्थांचं आत्मनिवेदन असं म्हणतात. तस्यत्वम, मी त्याचा आहे, ईश्वराचा मी आहे. इथे ईश्वर सर्वस्व मानलेला आहे. सकळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचाची अंश, त्याचा तोची आपण असं ठाव नाही. हे जे चंचल आत्मनिवेदन म्हणून समर्थाने म्हटलेलं आहे, त्याचा तो भाग आहे की सगळं करणारा जे आहे तो ईश्वर आहे. माझं जे काय व्हायचं आहे ते त्याच्या नियोजनाप्रमाणे होणार आहे. त्याची कृपा कायम प्राणीमात्रांवर आहे. माझ्यावरती वेगळी करायची काय मी मागायची गरजच नाही, मी त्याची आहे बस, बाकी कोणाची नाही. आणखीन मनाने पूर्णपणे तू मन हे मीची करी माझी हे भजनी प्रेमाधरी जे आहे, इथे मन त्याला व्हायचं आहे पूर्ण. मग येव मना आधत्स्व मई बुद्धिन्निवेशय, भगवंत सांगतात. असं केल्यानंतर पुढे काहीही राहत नाही करायला. आणि मग आत्ता जे म्हटलं की तेनत्वम तस्यत्वम, आणि मग होतं ते तत्वम, जिथे पूर्ण आत्मनिवेदन होऊन जातं. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी मी तू कैचा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा म्हणून समर्थ सांगतात. अशा पद्धतीने जर का आपण त्या ईश्वरावरती परिपूर्ण श्रद्धा, 100% श्रद्धा ठेवू शकलो तर आपल्याला फारसं काही करायला लागत नाही. त्या श्रद्धेच्या बळावरती, त्या प्रेमाच्या बळावरती आपलं आपोआप त्याच्याकडे लक्ष राहतं, त्याचं अनुसंधान राहतं, त्याच्याकडे आपलं समर्पण होतं. मी त्याचा आहे ही भावना निर्माण होते आणि त्याच्यातून तत्वम इथपर्यंत आपण पोचू शकतो. ते मीच आहे इथपर्यंत आपण पोचू शकतो. पण त्यासाठी तो ईश्वर म्हणजे ब्रह्म आहे हे ज्ञान पाठीमागे पाहिजे. तो ईश्वर म्हणजे मूर्तीत जो आहे तो आहे केवळ राम असं नाही, तर त्याच्या मागचं आत्माराम हे जे तत्व आहे, एक राम आहे खरा म्हणून समर्थ म्हणतात ना, किंवा मुख्य देव त्याला म्हणतात. मुख्य देव म्हणजे परब्रह्म. तर तो जाणून जेव्हा आपण अशी उपासना करतो तर त्यावेळे तो सर्वस्व जर का झाला आपला तर आत्मनिवेदन सहज होतं. आणि ह्या दृष्टीने भक्ती सोपी आहे. भक्तीचा जो या सगळ्या संतांनी पुरस्कार केलाय तो ह्या दृष्टीने केलेला आहे. पुढे ते म्हणतायत की जो देव अनादी लाघवी, नाही त्याची ब्रह्मगोल दावी, गेलेची म्हणून लपवी जेथींचा तेथे. इथे आता जेव्हा अनादी म्हणतायत देव, तर त्यावेळेस ते ब्रह्म असं स्वीकारायला लागतं. आणि नाही तेच ब्रह्मगोल दावी हे जे म्हणतायत, तर तिथे त्यांनी मायेचा स्वीकार केलेलं ईश्वर तत्व म्हणायला लागतं. म्हणजे मूळचा जो देव आहे तो अनादी अनंत असा आहे, अकर्ता आहे, तो काहीही करत नाही, निष्क्रिय आहे, अपादपाणी आहे. म्हणजे हात पाय
मन बुद्धी काहीही नसलेला असा निरवयव आहे, निष्प्राण आहे. प्राण म्हणजे वायुरूपी जे आपण म्हणतो, प्राणतत्व जे म्हणतो ते अचेतन आहे, वायुतत्वाचं बनलेलं आहे, ते त्याच्यात नाहीये. तो जो आहे तो अखंड एकरस असं तत्व आहे ते, आणि तो अनादि आहे. त्याच्या आधारावरती ज्या वेळेस त्याने मायेचा स्वीकार करतो तो, तर त्यावेळी तो ईश्वरत्व पावतो आणि संपूर्ण ब्रह्म जे आहे, म्हणजे ब्रह्मने ब्रह्मांड जे आहेत, ब्रह्मगोल म्हटलंय ना, तर हे जे जग आहे संपूर्ण विश्व, ते त्याच्या अधिष्ठानावरती माया दाखवायला लागते, किंवा माया स्वीकारलेला ईश्वर दाखवायला लागतो असं म्हटलं तरी काही बिघडत नाहीये. आणि नंतर जसं येतं तसंच ते लपवतो पण, म्हणजे त्याचा प्रलय पण करतो. पण प्रत्यक्षात हे जग त्याने कुठून तरी आणलं, ते बांधलं वगैरे अशा पद्धतीचं नाही, ते भासायला लागतं. जसे आकाशामध्ये ढगांचे वेगवेगळे आकार, संध्याकाळी अत्यंत सुंदर रंग, हे जे भासायला लागतात, येतात तसेच जातात. प्रकाशांचा खेळ असतो हा केवळ, त्याच्या पलीकडे काही नाहीये. प्रत्यक्षात तिथे काहीतरी आहे का? काही नाहीये. जो वायू आहे, जो प्रकाश आहे, जे ढग असतात त्याच्यात पाणी असतं, त्याच्यामुळे हा खेळ सगळा दिसतो आणि ते सुंदर दृश्य आपल्याला दिसतं. ईश्वराची लीला आपण म्हणतो. पण ते येतं तसं जातं, ते कायम टिकणारं नसतं, हे लक्षात ठेवायचं. आणखी हे मायेचं सगळं लाघव आहे, मायेचा हा सगळा किमय आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता परत आत्म्यावरती गेलात ते, की जेयासी काने विण ऐकणे, डोळे विण देखणे, आहो जिव्हे विण चाखणे सर्व रसाते. जो आत्मा आहे त्याला डोळे नाहीयेत, पण तरी तो जणू काय पाहतो, जणू काय ऐकतो, कान नसताना सुद्धा, जीभ नसताना सुद्धा जणू काय चव घेतो. म्हणजे जीव रूपाने तो हे सगळं करत असतो. तो जेव्हा अविद्येचा स्वीकार केला जातो, जेव्हा अविद्ये आणखीन त्याच्यात पडलेलं म्हणजे बुद्धीत पडलेलं त्याच आत्म्याचं प्रतिबिंब ह्याने जो जीव तयार होतो, आपण पाहिलं होतं हे, तर त्यावेळी तो सगळं हे करतोय असं वाटतं आपल्याला. संपूर्ण जीवसृष्टी आभासी आहे, संपूर्ण जग हे त्या मायेचा खेळ आहे. तसाच जग जसा खेळ आहे तसाच जीव पण खेळच आहे. मूळ जे आहे ते फक्त ते आत्मतत्व आहे. आणखीन कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय सगळं जे आहे ते अशा पद्धतीने त्या परब्रह्माच्या सत्तेवरती काम करत असतं. तो ईश्वर जो आहे तर तो कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे खेळवत असतो असं अनेक संत म्हणतात. खेळवत असतो म्हणजे काय? त्याने जे नियम घालून दिलेले आहेत त्यानुसार हे जग चालतं, त्याच्या नियमांप्रमाणे आपण वागत असतो. असं केलं की असं होणार, तसं केलं की तसं होणार, ह्या पद्धतीने सगळं जग चालतं, म्हणजे तो खेळवत असतो. तू यंत्र, आपलं मी यंत्र तू यंत्री, अशा पद्धतीने रामकृष्ण परमहंस पण म्हणत असत. भ्रामयण सर्वभूतानी यंत्रारूढानी म्हणजे तरी काय अर्थ आहे? तोच अर्थ आहे की जीवाला तो ईश्वर सगळीकडे फिरवत असतो त्याच्या नियमांप्रमाणे. आणखीन तसंच त्याचं पाये विण सर्वत्र हिंडणे, हाते विण देणे घेणे, जेयासी जीवा ते उद्धरणे इच्छा मात्र, केवळ संकल्पाने तो जीवाचा उद्धार करतो. मग माझ्याबद्दल त्याने संकल्प असा करावा का काहीचा उद्धार होईल? तो संकल्प असतोच. कधी कार्यरत होतो तो? ज्यावेळी मला ती लायकी मिळते त्यावेळी तो काम करतो. असा झाला, एवढी त्या व्यक्तीच्या अंतःकरणाची स्थिती झाली की त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान होणारच, आपोआप होणार. पाण्यात जेव्हा आपण पाणी ओततो त्यावेळी दोघांनी एकमेकात मिसळावं असं सांगायला लागत नाही, ते आपोआप होणारी गोष्ट आहे. तसं ज्यावेळी आपली काही एक ठराविक अधिकार मिळतो, आपल्याला अधिकार मिळतो म्हणजे कोणी देत नाही, तो कमवायला लागतो. परमार्थात
90%च्याहून जास्त काम आपल्याला करायला लागतं. आणखी ते म्हणजे ही जी निष्काम कर्म, निष्काम उपासना वगैरेंच्या साह्याने आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध करून घेणं, ते शांत करून घेणं. अंतःकरणात तो चिदाभास आहे. त्याच्याशी जर का त्या चिदाभासाने म्हणजे एकरूप व्हायचं असलं ब्रह्माशी, तर केवळ शुद्ध तत्वच दुसऱ्या शुद्ध तत्वात मिसळू शकतं. गढूळ पाणी आहे, ते शुद्ध पाण्यात मिसळलं तरी गढूळपणा त्याचा म्हणजे सगळ्याच पाण्यात जातो की नाही, तसं इथे सगळ्या पाण्यात नाही जाणार, पण एकत्रच येणार नाहीयेत. किंवा पारा असतो. आता हल्ली डिजिटल थर्मोमीटर आलाय, पूर्वी पाऱ्याचे थर्मोमीटर होते आणि ते असे झटकून झटकून तो पारा खाली घ्यायला लागायचा. झटकताना कधीतरी तो फुटायचा आणि फुटल्यानंतर त्यातला तो चकचकीत पारा अगदी जमिनीवर सांडायचा. तो एकत्र करताना त्या पाऱ्याला जमिनीवरती जर का धूळ असली तर ते कण लागायचे. पाऱ्याचे असे कण पडायचे सगळीकडे, गोल 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 छोट्या मोत्यांसारखे असे पसरायचे. मग जर का जमीन स्वच्छ असली तर ते एकत्र करता यायचे, एकमेकात तो मिसळायचा. पण तेच जर का त्याच्या बाहेरच्या बाजूला थोडी जरी माती लागली तरी तो दुसऱ्या पाऱ्याच्या गोळ्यात मिसळू शकायचा नाही. का? तिथे अशुद्धता आली म्हणून. तिथे एक मध्ये काहीतरी असा अडसर आला की ज्यामुळे तिथे एकरूप होणं शक्य नाही. माऊलींची एक ओवी आहे की पारी याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे. पाऱ्याचा रवा कण जमिनीवरनं उचलणं हाताने उचलताच येत नाहीत. त्याच्यासाठी जसे यत्न लागतात तसं साधना आहे. अखंड साधना करायला लागते, यत्न सोडून चालत नाही. एवढ्या पुरता तो दृष्टांत घ्यायचा. म्हणजे अशक्य आहे अशातली गोष्ट नाहीये, पण खूप त्याला प्रयत्न लागतात आणि मुख्य चित्त शुद्ध लागतं. त्याच्यावरती जी माती आहे, काम क्रोध लोभ मोह मत्सर वगैरे वगैरे वगैरे, ती घालवायला लागते. आणि ती घालवल्यावर चित्त पूर्ण शुद्ध झालं, त्यातली हालचाल चांचल्य ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग एकाग्रता येते आणि असं शुद्ध चित्त त्या शुद्ध तत्वात मिसळणं शक्य होतं. म्हणून इथे जे म्हटलंय की तो केवळ संकल्पाने एखाद्या जीवाचा उद्धार करतो. जयासी जीवा ते उद्धरणे इच्छा मात्रे. त्याची इच्छा म्हणजे त्यांनी ही व्यवस्था करून ठेवली की असं जेव्हा होतं तर तरीच होईजे ज्ञाना अधिकार पात्र असं होऊन जातं. आणखीन सद्गुरू अशा वेळेस त्यांच्या कृपेच्या बळाने तो जीव एकरूप होऊ शकतो, त्याला तो प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो. हे जे तत्व आहे ते कसं आहे, ते जवळची परी दूरी, दूरस्थ परी जीवा भीतरी, जेयाची या सत्ता निज व्यापारी चेष्टे इंद्रिय ग्राम. तद दूरे तद्वंतिके म्हणून उपनिषद सांगतं की ते अत्यंत दूर आहे, आणखीन अत्यंत जवळ आहे. अत्यंत दूर का आहे? कारण ते मला सापडत नाही, ह्या दृष्टीने ते दूर आहे. पण अत्यंत जवळ का आहे? ते मीच आहे म्हणून. माझ्यापेक्षा माझ्याजवळ दुसरं काय असणार आहे? म्हणून ते अत्यंत दूर पण आहे आणि अत्यंत जवळ आहे. जरी दूरस्थ असलं तरी जीवा भीतरी, जीवाच्या आतमध्ये तेच तत्व व्यापून आहे. अज्ञानामुळे केवळ ते दूर आहे असं आपल्याला वाटत असतं. जीवामध्ये चिदाभासाच्या रूपाने तेच आहे. चैतन्य जे देतं जीवाला ते त्याच्यामुळेच आपल्याला मिळत असतं आणि त्याच्यामुळे चेष्टे इंद्रिय ग्रामो, सगळ्या देहाला जो चेतन वाटतो ते त्याच्यामुळे वाटतं. अंतःकरण जे आहे ते संपूर्ण देहात व्यापून राहतं आणि अंतःकरणात चिदाभास रूपाने ते तत्व पूर्ण व्यापून राहतं. आणि म्हणून आपल्याला आपला जो देह आहे तर तो चेतन वाटतो. त्याच्यामुळे ते तिथे आहे म्हणून इंद्रियांची हालचाल होते. मी बोलतेय, तुम्ही ऐकताय, सगळं जे चालतंय ते त्याच्यामुळे चालतंय. आतमध्ये ते जर का चैतन्य नसतं, ते जर का तत्व नसतं तर हे काहीही झालं नसतं, मग दगडासारखं होऊन गेलं असतं. प्रतिग्रामी अवभासकू उदाहरण देत आहेत. जैसा हा तरणीचं एकू
तैसा सर्व जीवा प्रकाशकू परमात्माची पै. तरणी म्हणजे सूर्य. प्रतिग्रामी म्हणजे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावाला जो प्रकाशित करतो. सूर्य जेव्हा उगवतो तर त्यावेळेस त्या भागातलं सगळा गाव, नगर, रान जे काय आहे ते सगळं प्रकाशित करतो, आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे ब्रह्म कायम असतंच आणि ते सगळ्या जीवांना प्रकाशित करतं, म्हणजे त्यांना ज्ञान होण्याची व्यवस्था करतं. होण्याची व्यवस्था करतं हे म्हणणं देखील चुक आहे, कारण वास्तविक ते काही करत नाही, पण तेच ज्ञानरूप आहे आणि ते आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. आपल्याला जे काही ज्ञान होतं ते असलेल्या ज्ञानाच्यामुळे होतं. असलेलं ज्ञान म्हणजे ते परब्रह्म आपल्या आतमध्ये आहे, व्यापून आहे. या सगळ्या जड पदार्थात देखील ते आहे आणि म्हणून वृत्ती त्या पदार्थाशी एकरूप होते. वृत्तीतला जे चिदाभास आहे तो त्या पदार्थातल्या चैतन्याशी एकरूप होतो आणि ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान आहेच तिथे, पण केवळ तो झाल्याचा व्यवहार होतो. म्हणजे मग मला कळलं असं मी म्हणते, दिसतं मला, आणि ज्या वेळेस मी त्याच्याकडे नीट बघते तर त्यावेळी मला ते कळतं. कळतं म्हणजे त्याचं ज्ञान होतं, म्हणजे ज्ञान प्रकट होतं. असतंच ते. असलेल्या ज्ञानाच्या वरती अशा पद्धतीने हे ज्ञान होत असतं आणि सगळ्या जीवांना ह्याच पद्धतीने ब्रह्मज्ञान प्रकाशित करतं. म्हणजे प्रत्येक जीवाला जे ज्ञान होतं त्याच्या मागे ते तत्वच आहे. म्हणून उपनिषद सांगतं की प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. प्रत्येक होणाऱ्या बोधामागे ते अमृत तत्व, जे ज्ञानरूप तत्व आहे ते आहे. म्हणून त्यावेळी जर का त्याची आठवण काढली, प्रत्येक ज्ञान होताना जर का आपण त्याची आठवण काढली की तो ज्ञानरूप आहे म्हणून मला आता हे ज्ञान झालं. कसलंही ज्ञान असेल, जेवताना समोर ताटात पोळी आली तरी देखील त्या पोळीचं ज्ञान जे होत आहे मला, ते त्या ज्ञानरूप चेतन तत्वामुळे होत आहे. पोळीला अस्तित्व आहे ते त्याच्या अस्थिरूपाने आहे. तो ज्ञानरूप आहे म्हणून मला त्याचं ज्ञान होत आहे. ह्या पद्धतीने आपल्याला अनुसंधान ठेवता येतं. प्रत्येक ज्ञानाच्या मागे तो आहे. प्रतिग्रामी अवभासकू जैसा हा तरडीची एकू, तैसा सर्व जीवा प्रकाशकू परमात्माची पै. तो सबळ तत्पदार्थ, ज्ञानविग्रही अमूर्तो, सर्व व्यापकू परिमूर्तिमंतू होय भक्ता कारणे. तो कसा आहे? सबळ म्हणजे मिश्रित, म्हणजे त्याच्यात काहीतरी भेसळ झालेली आहे. तत्पदार्थ म्हणजे तत्पद वाच्य जे आहे तर तो ईश्वर आहे, ज्याच्यात मायेची भेसळ झालेली आहे. आणखीन त्याचं लक्ष आहे, जे मूळ आहे ते ब्रह्म जे आहे ते अमूर्त आहे. त्याला ज्ञान विग्रह म्हटलंय. म्हणजे ज्ञान हाच त्याचा देह आहे, ज्ञान हाच त्याचा आकार आहे, कारण ते ज्ञानरूप आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलंय. तो संपूर्ण व्यापून आहे, संपूर्ण विश्व व्यापून आहे. अत्ततिष्ठत दशांगुलम म्हणून म्हटलेलं जे आहे की सगळं व्यापून तो त्याच्या पलीकडे कितीतरी उरलेला आहे, इतका तो व्यापक आहे. नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे विण नाही, असा तो आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये, इतका तो व्यापून आहे. तो नाही अशी जागा नाहीये, निरपेक्ष व्यापक आहे. पाणी वगैरे त्या भांड्याच्या आकाराला तेवढंच व्यापेल, त्याच्या पलीकडे ते जाणार नाहीये. तशा पद्धतीने तो व्यापक नाहीये. समुद्र व्यापतो, पण तरी पण तो मर्यादा ठेवतोच आपली. तीर त्यालाही आहे, तसं व्यापक ते नाहीये. समुद्र कितीही व्यापक वाटला, आकाश कितीही व्यापक वाटलं, तरी त्या सगळ्याला व्यापून त्याच्या पलीकडे ते ब्रह्म आहे. आणखीन तो जणू काही तो ज्ञान विग्रह म्हणजे दुसरा अर्थ की तो अवतार घेतो, सगुण साकार होतो. आपण सद्गुरूंना म्हणतो ना, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवल ज्ञानमूर्ती म्हणजे ज्ञानाची
मूर्ती आहे, ती प्रत्यक्ष परब्रह्म ही मूर्ती आहे. ब्रह्मानंदम किंवा सगळी ही जी आहेत ती सद्गुरूंना ब्रह्म म्हणूनच दाखवतात. ते मूर्तिमंत ब्रह्म आहे म्हणतात. म्हणजे जरी ब्रह्म अमूर्त असलं, जरी निरवयव असलं, तरी ते सद्गुरूंच्या रूपाने, ईश्वराच्या रूपाने साकार होतं. ज्ञान विग्रह, ज्ञानरूप शरीर धारण करतं. सगुण निराकार आहे, ते आपलं निर्गुण निराकार आहे. जो ईश्वर आहे तो सगुण निराकार आहे आणि तोच सगुण साकार होतो. म्हणजे साखर आहे समजा, आणि त्या साखरेचा मी काहीतरी लाडू बिडू केला म्हणा, किंवा भांडी करतात पूर्वी रुखवतात ठेवत असत, तर काहीही केलं तरी आतली साखर काही बदलत नाही. साखर ही साखरच असते. ती जर का तोंडात टाकली तर ती गोडच लागणार आहे, ती तशीच लागणार आहे. तर तसं हे जे ब्रह्म आहे, हे ईश्वराच्या रूपात असून दे, सद्गुरूंच्या रूपात असून दे, ते ब्रह्म जे आहे तर ते ज्ञान विग्रह तसंच्या तसंच आहे, आनंदरूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भावा, आपणची देव होय गुरु. देव जो आहे तोच गुरु रूपात येतो. ब्रह्मरूप देव आहे आणि ब्रह्मरूप श्री गुरु आहेत. म्हणून श्री गुरूंना मनुष्य रूपाने कधीही बघायचं नसतं, कधीही नाही. मग त्यांच्या सवयी वगैरे ज्या काय असतात, आवडीनिवडी असतात, अगदी बरोबर आहे. देह जो असतो तर तो प्रारब्धाच्यामुळे असतो, त्याच्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी सवयी ह्या असतात. पण तरी ते ज्ञानमूर्तीच असतात, ज्ञानरूपच असतात. त्यांच्या देहाकडे लक्ष द्यायचं नाहीये, बाकी कशाकडे लक्ष द्यायचं नाहीये. तिथे ज्ञानरूपता, ते ब्रह्मरूप आहेत, या दृष्टीनेच त्यांच्याकडे बघायचं आहे. ही सगळी रूप त्या ब्रह्माची आहेत एवढे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मूर्तिमंत ब्रह्म आहे तिथे. ईश्वर तत्व जे आहे ते देखील ब्रह्मरूपच आहे. फक्त तिथे भास आलेला आहे, मायेचा भास आला की हे जग, हा जीव, हे सगळं दिसायला लागतं. आणखीन एक उदाहरण दिलंय की नटू नाट्य अनुभविता, आपण आपण याते न भुले सर्वथा, तैसे नाना अवतार धरिता, न भुले स्वस्वरूप जो. नट असतो, भूमिका अगदी सुंदर वठवतो. म्हणजे आपल्याला वाटतं की तोच तो आहे, खरोखरीच तसा आहे, उत्तम भूमिका वठवतो. आणखीन त्या भूमिकेच्या पोशाखात तो तात्पुरता शिरतो, हे बरोबर आहे की हे पात्र कसं वागेल, मग त्या पद्धतीने मला वागलं पाहिजे, याचा असा स्वभाव आहे, म्हणजे त्याचा चेहऱ्यावरती असे भाव आले पाहिजेत, या पद्धतीने तो तसा वागेल, अगदी खरं आहे. पण तरी मी वेगळा आहे आणि मी भूमिका करतोय हे ते विसरत नाही. त्याप्रमाणे हा जो सगुण निराकार ईश्वर आहे तो जेव्हा अवतार धारण करतो, तो स्वतःच्या इच्छेने अवतार घेतो. प्रारब्धाच्यामुळे अवतार घेतो असं नाही. लीला विग्रह असं त्याचं नाव आहे. लीलेसाठी म्हणजे काहीतरी करण्यासाठी, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम वगैरे तो अवतार घेतो. त्याने अवतार घेतला तरी नटाप्रमाणेच त्याचं चाललेलं असतं. तो स्वतःच्या स्वरूपाला विसरत नाही. ईश्वराला स्वस्वरूपाचं अज्ञान कधीही नाहीये. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणा, भगवान राम म्हणा, त्यांनी जरी दाखवलं लोकांच्यासाठी की मला अज्ञान आहे वगैरे, आणखीन रामकृष्णांना पण गुरु लागले, मग आम्हाला नकोत का, अशा पद्धतीने मग आपण जातो. आणि त्यांना नाही लागले, मग मला काय गरज आहे, असं आपले होण्याचा संभव असतो. म्हणून त्यांनी लोकांच्या सारखं वागून दाखवलं. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लागवावे, अलौकिक नववावे लोकाप्रती, या पद्धतीने ते गेले. आणखीन ह्याच्यात गीतेमध्ये भगवंतांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की नमे पार्थास्ते कर्तव्यम त्रिशलोकेशी किंचन. मला काहीही नाहीये कर्तव्य, पण तरी देखील मी कसा वागतो, सर्वसामान्यांप्रमाणे वागतो. त्याला स्वरूपाचं भान असतं.
तो कधीही आपलं स्वरूप विसरत नाहीये, म्हणजे तो नित्य मुक्त आहे ईश्वर. सगुण रूप माईक यैसे मानवनी भजनी होय कौतुक, न भजती तेही न विवेक पुढे जाणावे. आता हे सगुण साकार अवताराचं जे रूप आहे किंवा कुठचंही, तर ते माईक आहे म्हणून मी त्याचं भजन करणार नाही, अशा पद्धतीने जर का आपण बसलो, नुकसान कोणाचं होणार आहे? तिथलं तत्व पाहायला हवं, आकार नाही पाहायचा. आकार सुद्धा देवांचे जे अवतार आहेत ते अतिशय सुंदर आहेत. स्मितहास्य असतं, सुंदर असतं, दृष्टी खिळून राहील. हे कशासाठी? तर आपली खरोखरीच चित्त तिथे खिळून राहावं, आणि चित्त खिळून राहिल्यामुळे आपल्याला अखंड अनुसंधान घडावं, त्याच्या लीला आठवाव्या, त्याचं रूप आठवावं. रूपमनी साठवावे म्हणून आहे ना, तशा पद्धतीने त्याचं अनुसंधान राहण्याच्या दृष्टीने ते उपयोगी असतं आपल्याला, की सगुण रूप माईक असलं तरी देखील भजनी होय कौतुक, कौतुकाने म्हणजे प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने असं त्याच्या भजनात आपण रमू शकतो, जरी ते माईक असलं तरीही. ते माईक आहे हे आतमध्ये असावं. तुकाराम महाराजांचाच आहे मला वाटतं एक हा, की देवाला आहे असं म्हणावं आणि नाही ऐसा मनी आठवावा. म्हणजे देवाचं भजन करताना तो प्रत्यक्षात तिथे आहे या भावनेने करावं, पण आतमध्ये खात्री असावी की हे जे रूप आहे ते माईक आहे, त्याच्या मागचं जे ब्रह्मस्वरूप आहे ते सत्य आहे. हे लक्षात घेऊन त्याचं भजन करावं हे म्हटलेलं आहे त्यांनी. आणखीन मग भजनी होय कौतुक जे आहे तर ते कशासाठी आहे? भजनात कौतुक म्हणजे त्याचं प्रेम जे आहे तर ते कौतुकात असतं. आपण लहान मुलांचं कौतुक करतो ते कधी करतो आपण? प्रेम असतं म्हणून आपण कौतुक करतो ना, आवडतं म्हणून कौतुक करतो. उगाचच कोणी कोणाचं कौतुक करायला जात नाही. तसं इथे कौतुकाचा अर्थ आहे की त्याच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटतं, त्याच्या कथा मग त्याच्यात आपण रंगतो, लोकांना सांगण्यात आपण रंगतो. ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला त्याचं सतत स्मरण राहतं, आपल्या चित्तावरती त्याचे संस्कार उमटत राहतात. आणि चित्तातले जे जुने संस्कार असतात द्वैताचे, कामक्रोधाचे, ते हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याच्या कथांमुळे, त्याच्या स्मरणामुळे त्याच्या गुणांचे संस्कार आपल्या चित्तावर उमटत जातात. आणि म्हणून सगुण नेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण नेले संदेहाने, दोहीकडे अभिमाने वस केले म्हणून समर्थ म्हणतात. की सगुण जे आहे ते ब्रह्मज्ञानाने, म्हणजे ब्रह्म असं सगुण नसतं अशा पद्धतीने विचार करून सगुणाचा विचार केला नाही, आणि खरोखरीच निर्गुण असा आहे का? निर्गुण नेले संदेहाने, दोन्हीकडे मी खरा या अभिमानाने वस केले, फुकट घालवलं. म्हणून निर्गुण आहे अशी श्रद्धा ठेवावी, आणि त्या सगुणाची ते त्याचंच स्वरूप आहे या भावनेने उपासना करावी. म्हणून न भजती ते हीन विवेक जाणावे पुढे असं म्हटलेलं आहे. कारण ते फुकट जातात, तिथे विवेक कमी पडतो, तिथे त्यांचा अनुसंधान कमी पडतं, आणि जिथे शंका असते तिथे आपण काहीही करू शकत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, हे अगदी सत्य आहे. म्हणून जे शास्त्रात सांगितलंय, जे आपल्याला संत सांगतायत ते तसंच्या तसं स्वीकारावं. तिथे 100 शंका आहे, असं काय, असं कसं असेल वगैरे जर पद्धतीने जर का आपण शंका घ्यायला लागलो तर आपलं मन शंकांनीच भरलेलं राहील. आणि जितक्या शंका जास्त तितकं आपला ईश्वराला शरणागती कमी होते. आणि जोपर्यंत शरणागती नाही तोपर्यंत आपण त्याचं सगळं स्वीकारत नाही. त्याचा संपूर्ण स्वीकार हा अत्यंत आवश्यक असतो. अनुसंधान जे आहे, अखंड त्याचं स्मरण जे आहे, तर ते केवळ अशा श्रद्धेमुळे, त्याच्या कौतुकाच्यामुळे म्हणूया, त्याच्या लीलांच्या, आणखीन त्याच्या चरित्राचं कौतुक, त्याच्या गुणांचं कौतुक, ह्याच्यामुळे आपल्याला ते शक्य होत असतं. पुन्हा एकदा नटाची उपमा देतात की सोंग संपादिता तोखलेपणे,
नटासी दिजे ती वस्त्रे भूषणे, तो सोंग लटिका परिती भूषणे नटासीची अर्पिती. एखाद्या नटाने उत्कृष्ट भूमिका केली तर त्याला बक्षीस मिळतं. मग आता त्या भूमिकेच्या ह्याच्यात बक्षीस दिलं हे बरोबर आहे, भूमिकेमुळे त्याला मिळालं हे बरोबर आहे, पण प्रत्यक्षात ते बक्षीस कोणाला मिळतं? जो मूळ आहे त्याला मिळतं. त्याप्रमाणे तैसे किरू माईका अवतरण, तेथे कीजे जे जे भजन, ते होय समर्पण जगदीश्वरी. त्याप्रमाणे सगुण साकार अवतार जरी माईक असला, जरी खेळ असला, जरी भूमिका असली त्याची, हे अगदी सगळं बरोबर आहे, पण तिथे जी उपासना करतो ती जशी वस्त्रभूषण बक्षीस ही नटापर्यंत जातात, तशी त्याची जेव्हा त्याला जाणून उपासना केली जाते तर ती त्या परमात्म्यापर्यंत, त्या सगुण निराकार निर्गुण निराकार तिथपर्यंत जाऊन पोचते आणि त्याच्या माध्यमातनं निर्गुण निराकाराशी आपलं अनुसंधान राहतं. फक्त ते ज्ञान मागे हवं, त्या ज्ञानाशिवाय चालत नाही. ते ज्ञान मागे हवं की ज्या सगुण साकाराची मी उपासना करते त्याचं स्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार ब्रह्म आहे, तेच माझ्यामध्ये आहे. हे संपूर्ण आपल्याला ज्ञान पाहिजे, ज्ञानाची आवश्यकता आहे. न जाणता कोठीवरी साधने केली परोपरी, तरी मोक्षाचे अधिकारी होणार नाही. खूप अगदी साधना केली, तन्मय होऊन त्या ईश्वराची भक्ती केली, पण जर का आतमध्ये ज्ञान नसलं का मी करते, त्याचं स्वरूप काय आहे, तर तिथपर्यंतच राहू आपण. मोक्षाचा अधिकारी होणार नाही, मोक्ष मिळणार नाही, हे अगदी लक्षात घ्यायचं. म्हणून जगदीश्वराचे भजन ते कहीच नोहे अप्रमाण, जे भक्तांसी कैवल्य साधन होय ज्ञानद्वारा. म्हणून सगुण साकार जो ईश्वर आहे, जे अवतार आहेत, श्रीगुरु आहेत, त्यांचं भजन, त्यांची उपासना, अनुसंधान हे पूर्ण शास्त्रशुद्ध आहे, वेदांनी सांगितलेलं आहे, वेद संमत आहे. आणि ते भक्तांच्यासाठी कैवल्य साधन होतं, कैवल्य प्राप्तीचं म्हणजे मुक्त होण्याचं, या जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याचं, आनंद रूप होण्याचं असं ते साधन होतं. कारण जेव्हा आपण भजन करतो ईश्वराचं, तेव्हा काय होतं, मनापासून जर का आपण ईश्वराला नमस्कार करत गेलो, त्याचं अस्तित्व, त्याचं सार्वभौमत्व, त्याचं ईशत्व हे जर का सगळं आपण स्वीकारलं, त्याची कृपा होते आपल्यावर. आणि त्याची कृपा झाली की त्याच्यामुळे आपल्याला अधिक गती मिळते, त्यातून आपल्याला त्याची कृपा म्हणूनच श्रीगुरूंची प्राप्ती होते. जेव्हा अधिकारी शिष्य असतो तेव्हा श्रीगुरु स्वतःहून सुद्धा त्याला बघत शोधत येतात. ईश्वरी व्यवस्था ही असं घडतं. आणि मग गुरुप्राप्ती झाली की ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती, ते त्याला बुद्धियोग मिळतो, म्हणजे शास्त्र कृपा होते. खरं सांगायचं, शास्त्र कृपा दोन्हीकडे आहे. ईश्वर कृपेने पण शास्त्र कृपा होते आणि शास्त्र कृपेमुळे गुरुकृपा जास्त सहज होते. आणि त्याचप्रमाणे गुरुकृपा झाली की शास्त्र कृपा जी आहे ती प्रगल्भ होऊन जाते, ती जास्त होते. आणि त्याच्यामुळे, त्या बुद्धियोगामुळे, त्या कृपेच्यामुळे, गुरुकृपा आणि शास्त्रकृपा यांच्यामुळे शेवटी आत्मकृपा होते, म्हणजे आत्मज्ञान होतं, म्हणजे ते ब्रह्म मी आहे असा कैवल्याचा बोध होतो. कैवल्य म्हणजे केवल, तेच फक्त, म्हणजे कैवल्य आहे. ही जी संपूर्ण ईश्वर शरणागतीची, ईश्वराच्या उपासनेची कारण परंपरा ती ही आहे की तो प्रसन्न झाल्यानंतर त्याच्या कृपेमुळे आपल्याला श्रीगुरूंची प्राप्ती होते, आणि श्रीगुरूंच्या शिवाय परमार्थात आपण पुढे जाऊ शकत नाही. ते असले देहातले श्रीगुरु, ते सुद्धा ते जर का असले तरच आपल्याला ते आपल्या प्रकृतीप्रमाणे उपदेश करू शकतात. समाधीवरती आपण अनुग्रह घेतो, अगदी बरोबर आहे, त्यांनी आपल्याला एक संप्रदाय मिळतो.
आपल्याला शास्त्रशुद्ध श्रवण करता येतं. आणि तेच नंतर आपल्याला आपल्या श्रीगुरूंच्या पर्यंत, देहातल्या श्रीगुरूंपर्यंत नेऊन पोचवतात. त्यांच्याच कृपेने आपण तिथपर्यंत जातो जे आपल्या पिंडाला योग्य अशी आपल्याला साधना देतात. आणि आपल्या पिंडाला योग्य साधना मिळाली की आपली प्रगती भराभर होऊ शकते. कारण एरवी काय होतं की एकीकडनं अडथळे येत आहेत, लगाम खेचले जात आहेत, नेहमी जाण्याचा प्रयत्न करते. पण तेच अडथळे नसलेला म्हणजे माझ्या पिंडाला अनुकूल अशी मला साधना मिळाली की मी भराभर पुढे जाते. मग हे पुढे जाण्याचे काय काय प्रकार आहेत. इथे श्रवण, कीर्तन, स्मरण म्हणजे जे नवविधा भक्ती आहेत त्या आता इथे सांगतात की श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे नवविधा भक्ती. या भक्तीच्या आपल्याला 9 प्रकार जे आहेत ते सगळे कल्पना आहे. ते प्रकार जे आहेत त्या स्टेप्स नाही आहेत. प्रत्येक भक्ती परिपूर्ण आहे. स्टेप्स म्हणून पण त्यांचा वापर होतो हे सत्य आहे. पण त्याचप्रमाणे जर का अत्यंत मनापासून केली तर एकच भक्ती पुरते. त्याच्या मागे ज्ञान मात्र पाहिजे. श्रवण कोणाचं आहे? परीक्षित राजाचं म्हणण्यात येतं की केवळ 7 दिवसात त्यांनी अशा पद्धतीने श्रवण केलं भागवताचं. तत्वज्ञान आहे भागवतात, केवळ कथा नाही आहेत. आपण भागवत जेव्हा ऐकायला जातो त्यावेळी आपण कथांच्या वरती जास्त लक्ष देतो. पण भागवतात जे तत्वज्ञान आहे ते संपूर्णपणे अद्वैत तत्वज्ञान मांडलेलं आहे. तिथे आराध्य दैवताच्या स्तुतीच्या निमित्ताने किंवा अशा पद्धतीने संपूर्ण तत्वज्ञान तिथे मांडलेलं आहे. आणि हे ऐकून, शंका विचारून, तहान भूक विसरून 7 दिवस जेव्हा तो बसला तर त्यावेळेस केवळ श्रवणाने तो मुक्त झाला. कारण त्याच्या मागे ज्ञान पण होतं. ज्ञानाशिवाय तगणेची नाही हे अगदी पक्क लक्षात घ्यायचं. दुसरं कीर्तन म्हटलंय. नारद मुनींचं कीर्तन आपल्याला माहिती आहे. अखंड कीर्तन तो माम ये जन पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम. म्हणजे सततं कीर्तयंतो माम जे आहे. कीर्तन म्हणजे केवळ टाळ चिपड्या घेऊन कीर्तन करणं नाही. कीर्तन म्हणजे तच्चिंतनम, तत्कथनम, परस्परे तत्प्रबोधनम. म्हणजे त्याच्याच बद्दल विचार करा, त्याच्याच बद्दल बोला, एकमेकात त्याचीच चर्चा करा. हे जे आहे याला कीर्तन म्हणतात. त्याची कीर्ती वर्णन करणं चाललंय, त्याच्याबद्दल बोलणं चाललेलं आहे. आणि असं जे असतं तर अखंड त्याचं स्मरण देवाची करावे. पुढचा हा नामस्मरण म्हणतो ना आपण, इथे केवळ स्मरण म्हटलेलं आहे. नामस्मरण म्हणा. तर स्मरण कधी आपल्यावरती संस्कार असले तर स्मरण होतं ना. संस्कारच नसले तर स्मरण करता येईल का? म्हणून हे संस्कार करून घ्यायचं नाम हे साधन आहे. आणि नाम आणखी नामी ह्यांचा अभेद आहे हे ज्ञान त्याच्या पाठीमागे लागतं. नामी म्हणजे ज्याचं नाम घेतेय तो. आणखीन आपण पाहिलं की तो जो आहे तो ईश्वर ब्रह्मरूपच आहे. म्हणून नाम आणखी नामी हे एकरूप आहे. त्या भावनेने नामस्मरण अखंड करायचं आहे. असं जर का आता वाल्याचा वाल्मिकी कसा झाला? नामस्मरणाने झाला. या नवविधा भक्ती दासबोधात खूप छान दिलेल्या आहेत सगळ्या. अवश्य वाचाव्या. आणखीन एकदा वाचून टाकू नये तर परत परत वाचल्या तर त्यातली खोली आपल्याला कळते. त्याच्याशिवाय त्यातली खोली कळत नाही. जितक्या वेळा पारमार्थिक ग्रंथ वाचावेत ना तितक्या वेळा त्याच्यातनं नवीन पैलू आपल्याला कळायला लागतात. आपल्याला वाटतं की एकदा मी वाचला झालं माझा, तर होत नाही. कुठलाही पारमार्थिक ग्रंथ हा परत परत वाचायलाच लागतो. कारण त्याचा आवाकाच एवढा मोठा असतो की आपल्याला एका वाचनात तो येत नाही. इतकंच काय 10 वेळा वाचलं तरी सुद्धा 11 वेळा वाचलं तर पुन्हा काहीतरी नवीन आपल्याला कळतं. ही खासियत आहे. कथा कादंबऱ्यातनं पुन्हा काही वेगळं कळत नाही. पण पारमार्थिक ग्रंथ मात्र दरवेळी आपल्याला काहीतरी वेगळं देऊन जातात. सत्पुरुषांची प्रवचनं पहिल्या खेपेत सुटलेलं असतं आपल्या अंतःकरणातनं. दुसऱ्या वेळी अरे हे आपल्या लक्षातच आलं नाही, अशा पद्धतीने आपला रिॲक्शन येते.
की हे मी ऐकलंच नाही की काय, असं आपल्याला वाटायला लागतं. याला कारण हेच आहे की त्याच्यातनं पैलू अनेक प्रकट होत असतात. आणि दुसरं म्हणजे आपली जशी खोली वाढते, आपल्या अभ्यासाची जशी खोली वाढते, तसं तिथली खोली आपल्याला लक्षात यायला लागते. हे जे ज्ञान आहे गंभीर का म्हणतात, खोल आहे. आणि ती खोली लक्षात येण्यासाठी आपलं अंतःकरण तसं व्हायला लागतं. तसं जेव्हा ते होतं, ते खोलात जेव्हा बुडी घ्यायला लागतं, त्याच्यासाठी ते एकाग्र व्हायला लागतं, सूक्ष्म व्हायला लागतं, तीक्ष्ण व्हायला लागतं. सुई जर का टोकदार असली तर कापडातनं पटकन जाते, बोथट असली तर अडते. तसंच अंतःकरणाचं आहे. ह्या सगळ्या ग्रंथातनं त्याचा वेध घेण्यासाठी आपलं अंतःकरण सूक्ष्म लागतं, एकाग्र व्हायला लागतं. आणि तरी सुद्धा परत परत आपल्याला अभ्यास करायला लागतो. हे जे स्मरण आहे, नामस्मरण, ते अखंड नाम जपतची जावे म्हणून समर्थ सांगतात. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नाम विसरायला परवानगी नाही, असं माझे श्री गुरूंनी सांगितलंय. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत, म्हणजे अखंड अखंड घ्यायचंच ते आहे. त्याच्यामुळे मनातले इतर विचार आपले थांबतात. असंही होतं अर्थात की मला तो क्रमे फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा तो दस दिसा फिरे. मन धावत असतं, आणखी मेकॅनिकली नाम मेकॅनिकली घ्यायचं नाही. त्याचं रूपमनी आठवावे, अशा पद्धतीने जर का आपण ते घेत गेलो, गुण स्मरावे, रूप आठवावे, असं जर का आपण नाम घेत गेलो, तर त्या नामातनं आपल्याला त्याचं स्वरूप कळायला लागतं. ते संस्कार अखंड व्हायला लागतात आणि त्याचा फायदा होतो. जो नामी आहे त्याच्याशी एकरूप होण्याची सामग्री त्या एका नामस्मरणात आहे केवळ. पुढली जी आहेत पादसेवन, अर्चन वगैरे, थोडक्यात विचार करते मी, कारण ह्या भक्ती, एक एक भक्ती म्हणजे प्रवचनांचे विषय आहेत, त्यामुळे ते सगळे बोलणे शक्य नाही. पण त्याचं आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक असतं आहे. तुम्हा सगळ्यांना याचीही कल्पना आहे, पण तरी देखील उजळणी करणं हे माझं काम आहे, तर त्याप्रमाणे मी ती करते. पुढल्या वेळी आपण उरलेल्या भक्ती वगैरे बघूया. आपलं 23 पर्यंत 23वा जी ओवी आहे ती चालू आहे. पाचवं प्रकरण, 23वी ओवी. मग अशी कोणीतरी हात वर केला होता, मला वाटतं का केला मला कल्पना नाही. काही शंका असली तर विचारा. थांबायचं मग. मावशी घेऊ श्लोक? हो घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजबरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी पैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री जय श्री राम. जय श्री राम. रघुवीर समर्थ.